हॅलो फ्रेंड्स, आपण संक्रांती स्पेशल तिळगुळ पोळी करून घेत आहोत। त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 वाटी भाजलेली तीळ, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, 2 वाटी गूळ। त्यामध्ये आपण किसलेले खोबरे आणि डाळीचं पीठ पण टाकणार आहोत। त्यासाठी मी कढई गरम करून घेतली आहे। त्याच्यामध्ये आपण टाकले आहे तीळ। तीळला छान खरपूस भाजू द्यायचे। त्यानंतर मी किसलेले खोबरे टाकते आहे। खोबऱ्याचा किस टाकलेला आहे भाजायला। ते आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेत आहोत। आधी मी तीळ केलेले आहे, त्यानंतर आपण शेंगदाणे टाकणार आहोत आणि किसलेलं खोबरे। छानपैकी बारीक झालेले आहे। आता आपण बेसन पीठ भाजून घेणार आहोत। बेसन पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचे, लालसर होईपर्यंत। संक्रांतीमध्ये बरेचसे लोक वेगवेगळे प्रकार करतात। तिळगुळची लाडू, वडी आणि कोणी कोणी तिळगुळची पोळी करते। नैवेद्याला पण चालते। खूप छान असते। मुलांना टिफिनला देता येते आपल्याला। त्यानंतर आपल्याला प्रवासामध्ये पण नेता येते। 8 दिवस ही तिळगुळ पोळी टिकते प्रवासामध्ये। छान तूप टाकून घेत आहोत आपण। तुपामध्ये छान खरपूस भाजून घ्यायचे त्याला। झाले आहेत आपले आता भाजून। ते आपण त्या सारणामध्ये ॲड करून घेतले आहेत। ते सगळ्याला आपण एकदा फूड प्रोसेसरच्या भांड्यातून बारीक करून घेत आहोत। त्यामध्ये आपण किसलेला 2 वाटी गूळ पण ॲड करणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकले आहे विलायची पावडर आणि जायफळ किसून घेतले आहे। जायफळाने टेस्ट येते छान।